लोकेशन हंटिंगच्या पहिल्याच दिवशी आम्हाला जी शाळा आवडली होती तिथल्या शाळेतल्या प्रिन्सिपल सरांची आम्हाला काही परमिशन भेटली नाही. मग आमच्या तिघांची स्वारी निघाली अशीच अजून एक वेगळी शाळा बघण्यासाठी. बऱ्याच अशा शाळा बघून झाल्यानंतर ही एक शाळा आम्हाला आवडली होती. ह्यामध्ये शूट करू शकतो असं वाटलं होतं, पण शाळा खूप छोटी होती. खरंच काम वाढलं होतं आमचं, कारण आम्हाला परत एकदा शाळा शोधायची होती. कारण जी शाळा बघितली त्या शाळेमध्ये काय परमिशन भेटली नाही. कारण त्या प्रिन्सिपल सरांचं म्हणणं असं होतं की तुम्ही यातून पैसे कमवणार. त्यांची इच्छा काय होती हे आम्हाला समजलं, पण असू दे, आम्ही आमच्या कामानिमित्त पॅशनेट होतो. आम्हाला माहिती होतं आम्हाला शाळा भेटणार. मग तिथल्या काही लोकांना विचारलं असता ही शाळा आम्हाला सापडली. पण ह्या शाळेला येण्यासाठी खूप स्ट्रगल होतं बॉस. आणि हा असा एकच मार्ग होता, दुसरा कोणता रस्ता नव्हता या शाळेत येण्यासाठी. आणि सगळ्या टीमला इथं घेऊन यायचं म्हणजे खूप मोठी अडचण होती. मग आम्ही कॅन्सल केली ही पण शाळा. पण इथलं पाणी होतं ना, इथलं नेचर काय भारी होतं. मस्त नाचलो आम्ही तडपत्या उन्हामध्ये, एकदम थंड पाण्यामध्ये, एकदम भारी वाटत होतं. एकदम थंडा थंडा कूल कूल. संपूर्ण दिवसभर इतका फिरलो आम्ही, इतका भटकलो, पण मनासारखी पाहिजे तशी शाळा आम्हाला काही भेटली नाही. मग मुलांच्या कास्टिंगसाठी आम्ही पोहोचलो फायनली क्लासच्या हॉलमध्ये. कास्टिंग चालू आहे छोट्या मुलांची. तुम्हाला माझा हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आयुष्य खूप सुंदर आहे मित्रांनो. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. स्टे ट्यून.